श्री स्वामी समर्थ मंडळी. आज सकाळी लवकर आवरून आम्ही निघालो होतो. जीविकाचं शाळेचं वर्ष संपलं. तिने या वर्षात खूप छान प्रगती केली म्हणून आम्ही चाललो होतो स्वामींच्या दर्शनाला. मग आमच्यासोबत आज होते माझे 2 भाऊ, माझे दादा. ते बदलापूरला राहतात. बदलापूरवरून ते आले होते. आणि आपल्या आयुष्यात जे काही चांगलं होतं, जे काही यश आपल्याला मिळत असतं, त्यामागे कोणाचा तरी हात असतो, कोणीतरी आशीर्वाद देत असतात. सो जेव्हा ते यश मिळतं तेव्हा त्या शक्तीला प्रणाम हा केलाच पाहिजे. तर आम्ही आज आलो होतो स्वामींच्या मठामध्ये. मला असं वाटतं माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होतं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे होतं. अर्थात त्याला कर्माची जोड ही असलीच पाहिजे. चेंबूर इथला मठ हा स्वामीसुतांचा मठ म्हणून ओळखला जातो. स्वामींनी स्वतः 13 ते 14 दिवस धारण केलेल्या चांदीच्या पादुका इथे आहेत. दर गुरुवारी त्या दर्शनासाठी उपलब्ध असतात. इतर दिवशीसुद्धा तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता, फक्त त्या काचेच्या पेटीत असतात. मठामध्ये अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे. खूप शांत वातावरण आहे. मठाचा परिसर हा फार असा मोठा नाही आहे. तुम्हाला कळणारही नाही की इथे मठ आहे. इतकी शांतता इथे आहे. तुम्ही बघू शकता सगळेजणं शांतपणे आपली आपली भक्ती करत आहेत. आजूबाजूला स्वच्छता आहे. कुठलाही गोंधळ, कुठलाही केऑस इथे नसतो. कधीही जा, तुम्हाला असंच शिस्तीचं वातावरण मिळतं. छान दर्शन झालं. या दोघांसाठी ही पहिलीच वेळ होती, तर मी त्यांना विचारते आहे की त्यांना कसं वाटलं आहे, आणि त्यांना खूप छान वाटलं अर्थातच. दर्शन घेऊन निघालो आणि आता साधारण 1:30 वाजले होते. भूक लागायला लागली होती म्हणून मग ठरवलं की रस्त्यातच कुठेतरी खाऊया. सो आम्ही आलो होतो ठाण्यामध्ये. कार्निवल म्हणून रेस्टॉरंट आहे, तर तिथे आलो होतो. या ठिकाणीसुद्धा आम्ही आधी येऊन गेलेलो आहोत. इथलं जेवण, इथलं बाकीची सर्विस ही आम्हाला फार आवडली, त्यामुळे मग ठरवलं आज इथेच जाऊया. बार्बिक्यू बुफे असं हे रेस्टॉरंट आहे. छान छान व्हरायटी इथे आहे तुम्हाला, व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये. आज डाएटला सुट्टी दिली आणि ठरवलं सगळ्यावर ताव मारायचा. सो इथे गुलाबजाम विथ आईस्क्रीम खाते आहे. पहिल्यांदा ट्राय केलं मी दादाच्या रेकमेंडेशनवर. सो छान लागलं, चांगलं वाटलं. सगळ्यांचंच जेवण खूप जास्त झालं होतं. ड्रिंक्स घेतले वेगवेगळे मॉकटेल्स. सो छान वाटलं आणि फोटो काढले. फोटो काढणं कंपल्सरी असतं अशा ठिकाणी गेल्यावर. छान सेक्शन आहे तिथे. झोपाळे ठेवलेत. एक शोची सायकल ठेवली आहे ज्याच्यावर तुम्ही फोटो सेशन्स वगैरे करू शकता. सो मला तर भयंकर आवडतात फोटो काढायला, त्यामुळे मी गेलीच होती आणि ह्या सगळ्यांना पण घेऊन गेली होती फोटो काढायला. छान छान फोटो काढले, छान छान जेवण जेवलो आणि हे बघू शकता तुम्ही. मज्जा मस्ती अशी सगळी चालू होती. रिलॅक्स करत होतो. आज वीकडे असल्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे जेवण खाऊन रिलॅक्स करून आम्ही निघालो. निघताना बघू शकताय परत थोडंसं ट्रॅफिक लागलं आम्हाला. रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे असं मधून ट्रॅफिक लागतं. हरकत नाही, पण एकंदरीत आमचा प्रवास खूप छान झाला. दिवस खूप छान घालवला. श्री स्वामी समर्थ.